आता आपण बघूया 36 जिल्ह्यातल्या 50 बातम्यांचा आढावा। मंत्री गिरीश महाजनांचा जामनेरमधील लिहा तांडामध्ये दुचाकीवरून प्रवास, महाजनांचा खड्डेबाई चिखलातील रस्त्यावरून प्रवास, व्हिडिओ व्हायरल। मोबाईल नंबर चुकल्यानं पीएम किसान योजनेचे पैसे लटकले, पुण्यातील 1,500 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळालेच नाही। 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मोबाईल नंबर बदलण्याची मुभा। भंडारा शहरासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, पूरस्थितीची विदारक दृश्य। परभणीच्या येलदरी जलाशयात समाधानकारक जलसाठा उपलब्ध, धरण 76% भरल्यानं चिंता मिटली। जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण 100% भरलं, धरण भरल्यानं परिसरातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला। भंडाऱ्यात पूरस्थिती आटोक्यात, गोसेखूर धरणाच्या विसर्गात घट, सध्या 33 दरवाजातून अर्ध्या मीटरनं विसर्ग सुरू। वसई विरारमध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी, नागरिकांची उकाड्यापासून सुटका। बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बाजरीचं मोठं नुकसान, मात्र 10 दिवस उलटूनही शेतकऱ्यांना मदत नाही, शेतकरी हतबल। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाडसह इतर बाजारात मेथी आणि कोथिंबीरच्या दरात वाढ, बाजार समितीत मेथीच्या एका जोडीला 75 ते 80 रुपयांचा दर। वाशिमच्या रिसोड बाजार समितीत हळदीच्या दरात 500 रुपयांची घसरण, बाजार समितीत सध्या 14,500 भाव। हिंगोलीत झालेल्या पावसाचा तुरीच्या पिकाला फटका, शेतात पाणी साचल्यानं तुरीची पानगळती, तूर उत्पादक शेतकरी संकटात। नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन 16 कोटींच्या शेअर्सची परस्पर विक्री, दहिसरमधील एमएचबी पोलिसांकडून गुजरातमधील महिलेसह 3 विरोधात गुन्हा दाखल। नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी संभाजीनगरात शेतकऱ्यांचं आंदोलन, गंगापूर तालुक्याच्या अमळनेरमधील गावातील शेतात जायकवाडीचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या केळीच्या दरात वाढ, जामनेरमधील केळीला प्रति क्विंटल 3,056 रुपयांचा दर। पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करा, परळीतील शेतकऱ्यांची मागणी, अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील 58,000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान। नागपूर जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता, जिल्हा परिषदेच्या 58 आणि पंचायत समितीच्या 116 मतदारसंघाची अद्याप पुनर्रचना नाही। नागपुरात गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळात रक्तदान शिबिरांचं आयोजन, आतापर्यंत विविध रक्तदान शिबिरातून 461 युनिट रक्त संकलन। कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी संभाजी काकडे यांची बिनविरोध निवड, निवडीनंतर संभाजी काकडेंकडून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन। सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या कार्यप्रणालीवर एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांकडून सवाल उपस्थित, सांगलीचे जिल्हाधिकारी निष्क्रिय, अकार्यक्षम, आंबेडकर समाजविरोधी असल्याचा आरोप। माढा विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील गटाला आमदार बबनराव शिंदे गटाचा धक्का, म्हाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांचा समर्थकांसह बबनराव शिंदे गटात प्रवेश। ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मुख्यमंत्री शिंदेंचा स्वप्नीलने वर्षा बंगल्यावरील गणरायाचं दर्शन घेतलं। गणेशोत्सवानिमित्त बेळगाव सीमा भागात जेजुरी गडाचा देखावा, विजय निंबाळकरांच्या निवासस्थानी सोन्याच्या जेजुरीचं प्रतिरूप साकारण्यात आलं। धुळ्यात सन्मान बळीराजाचा सरदार राजाचा सोहळा संपन्न, जिल्ह्यातील उत्कृष्ट अशा बैलजोडीला 51,000 रुपयांचं पारितोषिक, स्पर्धेत 183 बैलजोड्यांचा सहभाग। धाराशिवच्या परंडा शहरात महिलांसाठी खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीच्या कार्यक्रमाचं आयोजन, 4,500 महिलांना पैठणी साडीचं वाटप। साताऱ्यात वन्यजीव सामाजिक वनीकरण विभाग आणि उडतारे हायस्कूलच्या 1200 विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण, किल्ले चंदनवंदन गडावर 12,74,000 बियांचं रोपण। नंदुरबार जिल्ह्यात रस्ता सुरक्षेसाठी खासदार गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना। राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष, न्यायविधी विभाग आणि आमदार राजेश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न, 4,000हून अधिक रुग्णांची तपासणी। नंदुरबार जिल्ह्यात गणेश मंडळाच्या वतीनं रक्तदान अभियान, सातपुड्यातील शिवशक्ती गणेश मंडळाने रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात पोषण आहार बदलण्याची पालकांची मागणी, नवीन दर्जेदार पोषण आहाराची महिला बाल कल्याण विभागाकडे मागणी।
पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसनं कंबर कसली. आमदार संग्राम थोपटेंच्या हस्ते चिखलगावातील अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. राज्यातील 11,000 कोटींच्या रस्ते कामासाठी 19 निविदा. नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि पुणे वर्तुळाकार महामार्गाच्या 6 टप्प्यातील कामांसाठीच्या निविदा. कोल्हापूर आणि सांगलीकरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस धावणार. 16 सप्टेंबरपासून पुणे कोल्हापूर दरम्यान वंदे भारत धावणार. पुणे महापालिकेतून गावं वगळून नगर परिषद करण्याच्या विरोधात याचिका करण्याचा इशारा. 2 दिवसांपूर्वी सरकारकडून उरळी फुरसुंगी गावं वगळून नगर परिषदेची घोषणा. एसईबीसी आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना 15 दिवसांची मुदतवाढ. एसईबीसी अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 111 रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्यानं जाहिरात प्रसिद्ध. 14 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर कालावधीत अर्ज भरता येणार.